काही सिनेमे पाहून आपण बोलतो छान होता. काही सिनेमे पाहून आपण शांत बसतो. कारण आपलं मन भरलेलं असतं. मी बिफोर यू हा तसा सिनेमा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत आणि आज आपण बोलणार आहोत हा सिनेमा कशाबद्दल आहे आणि हा सिनेमा का इतक्या लोकांच्या मनात घर करून बसलाय. मी बिफोर यू हा एक रोमॅन्टिक ड्रामा सिनेमा आहे. पण ही टिपिकल लव्ह स्टोरी नाही. यात आयुष्य, निवड आणि प्रेमाचा खरा अर्थ काय असतो याबद्दल आहे. मी बिफोर यू हा जोजो मॉईच्या कादंबरीवर आधारित आहे. हा पाहताना आपल्या मनात हळूहळू शिरतो आणि निघताना काहीतरी तोडून घेऊन जातो. ह्यात लुईसा क्लार्क म्हणजे एमिलिया क्लार्क ही एक सिंपल चेअरफुल पॉझिटिव्ह मुलगी. हिचं आयुष्य खूप मोठं नाहीये, पण ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे. तिचे स्वप्ने खूप मोठे नाहीये, पण ती जिथे जाते तिथे ती थोडं हसू आणि थोडे रंग नक्की घेऊन जाते. ह्यात विल्यम ट्रेनर म्हणजे सॅम क्लॅपिन हा एक असा माणूस ज्याचं एका ऍक्सिडेंट नंतर पूर्ण आयुष्य बदलून गेलेलं असतं. तो शांत आहे, तो कधी थोडा उद्धट वाटतो, पण त्याच्या शांततेमागे खूप मोठी वेदना आहे. हा सिनेमा फक्त तो वेदना दाखवित नाही, तर त्या आपल्याला फील होतात. त्याच्या आयुष्यात राग आहे, त्याच्या आयुष्यात फ्रस्ट्रेशन आहे आणि सगळ्यात वाईट होप नाही. जेव्हा विन आणि लुईसा एकत्र भेटतात तेव्हा त्यांचं एक हळूहळू एक नातं बनतं. यात कोणतेही ओव्हर ड्रॅमॅटिक सीन्स नाही. यात स्मॉल कन्व्हर्जेशन्स, यात ऑकवर्ड मुवमेंट्स आणि हळूहळू होणारं एक कनेक्शन आहे. हा सिनेमा सांगतो की प्रेम कधी कधी मोठ्या गोष्टीमध्ये नाही तर छोट्या क्षणांमध्ये असतं. मी बिफोर यू हा सिनेमा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. प्रेम म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य बदलणं आहे की त्याच्या निर्णयाचा सन्मान करणं आहे? हा सिनेमा शिकवतो की प्रेम म्हणजे त्याला पकडून ठेवणं नाही, तर ते कधी कधी सोडणं हेच सर्वात मोठं प्रेम आहे. ॲक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर एमिलिया क्लार्कची ॲक्टिंग यामध्ये नॅचरल वाटते आणि परफॉर्मन्स लवेबल वाटतो. मला तर वाटतं तिची गेम ऑफ थ्रोनपेक्षा ह्या मूवीत केलेली ॲक्टिंग खूप भारी आहे. सॅम क्लॅपिंगची या मूवीत ॲक्टिंग इमोशनली स्ट्रॉंग आहे. म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर म्युझिक सॉफ्ट, स्लो आणि हार्ट टचिंग आहे. हा सिनेमा पाहताना बीजीएम सुद्धा आपल्याशी बोलतं. जर तुम्हाला इमोशनली पण मिनिंगफुल सिनेमा आवडत असतील तर मी बिफोर यू तुम्ही नक्की बघा. हा मूवी पाहिल्यानंतर तुम्ही शांत व्हाल आणि हेच या सिनेमाचं यश आहे. जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा मूवी रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.